राम राम भावांनो, कशी शेटची पब्लिक. तर मला शनिवार सुट्टी असल्यामुळे मी आलतो माझ्या दीदीकडे सिम्बोसिस हॉस्पिटलला. तर भावांनो सकाळी सकाळी मस्त चहा घेऊन स्कूटी काढली आणि आम्हाला जायचं होतं आज रिअ डॅमला. जाता जाता मंदिरात दर्शन घेतले, तसंच आम्ही पुढे निघलो लगे. तर तुम्ही बघू शकता वातावरण पण कसं झालं, एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर भावांनो पावसाचं वातावरण म्हणून तर पाऊस पण येत होता. लगेच रेनकोट काढला मी गाडीतनं आणि लगेच घातलं. तर भावांना सिम्बोसिस हॉस्पिटल पासून रिअ डॅम 10 किलोमीटर होता. आम्ही तिथे पोहोचलो बरोबर लगेच गाडी पार्किंगला लावली. गाडीवर बघतो काय आपली चावी पण राहिली होती. पटकन चावी घेतली आणि निघलो लगेच. रेनकोट घालून सुद्धा भावांनो तुमचे शेट पावसाने पूर्ण भिजले होते. तर चला तुम्हाला दाखवतो आता रिअ डॅमचा नजारा कसं आहे. नजारा एन्जॉय करत करत भावांनो तुमच्या शेटने ठरवलं आता आपल्याला बोटिंगच करायचं. जॅकेट बिकेट घातलं आणि गेलो बोट मध्ये. तर तुम्ही बघू शकता आपली मोटर बोट पण सुरू झालेली आहे आणि मस्त व्ह्यू एन्जॉय करत आम्ही पुढे पुढे जातो. तर पाण्याच्या बरोबर मदत गेल्यावर भावांनो या मोटर बोटचं तेल पण संपलं होतं. तर तेल टाकल्यानंतर ती मोटर बोट काय चालू होत नव्हतं. काय आता आम्ही बसून राहिलो नसतं. आता काय खरं दिसत नव्हतं भावानं तुमच्या शेटचं. डोक्यात सारखं विचारत होतं की यायलाच नव्हतं पाहिजे राव बोट मध्ये. तर फायनली 5-10 मिनिटानंतर बोट सुरू झाली आणि आम्ही लगे परत आमच्या पोटकर निघलो. तर पोटवर आल्याबरोबर त्यांचं जॅकेट वगैरे काढून दिलं आणि आम्ही लगे इथनं डायरेक्ट स्कूटी घेऊन निघलो. मग तर रिअ डॅम वरनं तर डायरेक्ट कन्नुकीच्या यावर तुमच्या शेटने स्कूटी थांबवली. तर त्यानंतर आम्ही आतमध्ये बसलो भावांनो. तर तुम्ही त्यांचा अँबियन्स बघू शकता त्यांनी कशा प्रकारे डेकोरेट केलं. मी आता त्यांचं मेन्यू कार्ड दाखवतो कसं काय खतरनाक आहे ना. तर भावांनो आम्हाला जे काय खायचं असतं मी त्याची ऑर्डर द्यायला त्यांच्या काउंटरवर जातो. नंतर तुमचे शेट लगेच ऑर्डर घेऊन येईल. तर भावांनो आम्ही एक गार्लिक ब्रेड, एक सँडविच आणि 2 गोळाची ऑर्डर केली. तर शेटच्या पब्लिकला आजचा व्लॉग आवडला असेल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. भेटूया दुसऱ्या व्लॉग मध्ये.